नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपली मराठी मीडिया या चॅनलमध्ये। आज मी तुमच्यासमोर जो धडा घेऊन आलो आहे तो जुनी बालभारती 1983 इयत्ता 6वी मधून घेतलेला आहे आणि याचे लेखक आहे प्राध्यापक के.ज. पुरोहित। मित्रांनो, 3 वर्षापूर्वी जशी कोरोना महामारीने आपले खूप हाल केले, कित्येक कुटुंब उद्ध्वस्त झाले, बरेच जीवहानी वित्तहानी झाली, असंच काहीतरी लेखकाच्या काळात झालं होतं। प्लेग नावाच्या महामारीनं त्यांना व त्यांच्या कुटुंबांना कसे हाल सोसावे लागले याचं हृदयद्रावक चित्रण लेखकाने आजच्या धड्यात केलं आहे, ज्याचं नाव आहे ऋणानुबंध। चला तर मी तुमच्यासाठी वाचतो ऋणानुबंध। आप्पासाहेब कुलकर्णी आणि त्यांचा थोरगा मुलगा भैया अशा दोघांशीही माझी मैत्री आहे। नोकरीच्या निमित्ताने भैया गाव सोडून गेला तेव्हापासून आप्पासाहेबांची आणि माझी मैत्री चांगलीच वाढली आहे। रोज संध्याकाळी गावाबाहेर फिरायला जायचे व मनात येईल त्या विषयावर मोकळेपणाने बोलायचे। हा आमचा कार्यक्रम झाला आहे, पण आता यापुढे आमचा हा कार्यक्रम बंद होणार। आता आप्पासाहेब देखील गाव सोडणार। गाव सोडण्याची आप्पासाहेबांची इच्छा नव्हती, पण भैयाच्या इच्छेपुढे त्यांचे काय चालणार। स्वतःची इच्छा नसतानाही त्यांनी भैयाचे म्हणणे मान्य केले होते। त्यांनी दाखवले नाही तरी मला माहीत होते की गावातले घर विकून शहरात जायचे त्यांच्या आज जीवावर आले असेल। भैयाचे म्हणणेही चूक नव्हते। त्याचे म्हणणे असे की यापुढे सगळे कुटुंब शिक्षणासाठी उपजीविकेसाठी शहरात राहणार, तेव्हा गावातले घर ठेवायचे आणि शहरात राहायचे असा दुहेरी प्रपंच कशाला। त्यापेक्षा गावातले घर विकून जे पैसे येतील त्यात थोडीशी भर घालून शहरात घर बांधले तर मुलांच्या शिक्षणासाठी व जमले तर भाड्यासाठी उपयोग होईल। आप्पासाहेबांनी भैयाच्या योजनेला संमती दिली, ते केवळ गृहकलह टाळावा म्हणूनच। त्यांच्या मनात भैयाविषयी काही गैरसमज असला तर मित्र कर्तव्य म्हणून तो दूर करावा या हेतूने मी रदबदलीसाठी आप्पासाहेबांकडे गेलो। वळसे घेत घेत मी त्यांना म्हणालो, आप्पासाहेब, आता तुम्ही शहरचे रहिवासी होणार, पण अधूनमधून माझ्याकडे आलं पाहिजे। तुम्ही वर्षातून एकदा तरी पायधूळ गावात झडली पाहिजे। जरूर झडेल, हे काय सांगायला हवं। कोण खुशीनं शहरात जातोय? आहे काय तिथं धडमोकळी हवा नाही की चांगलं खाणं नाही? ते खरं आप्पासाहेब, पुढला सर्व विचार करता शहरातच घर असायला हवं। शहरात शिकलेली तुमची मुलं आणि नातवंड या गावात राहून काय करणार? ते खरं, आणि म्हणूनच घर विक्रीला मी संमती दिली। पण मला वाईट वाटलं तुम्हा नवीन लोकांच्या वृत्तीचं। का? काय झालं? भैया काही कमी जास्त बोलला वागला काय? ऐका, सांगतो, नाहीतर मी आता इथून जाणार। पूर्वीसारख्या गप्पा व्हायच्या नाहीत आपल्या, आज बोलूनच घेतो। मी बोला म्हटलं आणि आप्पासाहेब सांगू लागले, मला झालेल्या प्लेगची आठवण आहे। आता ही आठवण मोठी रोमांचकारी वाटते, पण प्रत्यक्ष त्यावेळी क्षणाक्षणाला माझी परीक्षाच होत होती। गावात उंदीर पडू लागल्याची कुणकुण नुकतीच सुरू झाली। एकच उपाय होता, आपापली घरी सोडायची आणि गावाबाहेर नदीच्या तीरावर झोपड्या बांधून राहायचं। घराला कुलूप ठोकून आम्ही बाहेर पडलो। निघताना थोडी भांडीकुंडी, 1-2 खाटा, कपडे आणि घरातलं किडूक मिडूक तेवढं घेऊन बाहेर पडलो, पण तेही सामान काही कमी नव्हतं। तेवढं ओझं त्यानं डोक्यावर घेतलं। साठी उलटून गेलेल्या माझ्या आईबापांनाही ओझं घ्यावं लागलं। आम्ही एकटेच काही संकटात नव्हतो, सगळं गाव आपत्तीत सापडलं होतं। नदीच्या किनाऱ्यावर पहिली रात्र आम्ही उघड्यावर कुडकुडत झाडाखाली घालवली। एकमेकांच्या सहवासाचीच काय ती ऊब त्या रात्रीच्या थंडीत व दवात आमात मिळाली। दुसऱ्या दिवशी मी झोपडी बांधायला सुरुवात केली। नदीच्या काठची जमीन, हिरवगार गवत, चिक्कार वाढलेला, अंग मोडेपर्यंत ते सगळं खुरप्यानं कापून काढलं। अंगावर किती ठिकाणी खरचटलं ते मोजता येत नव्हतं। जमीन साफ केली खरी, पण तेवढ्यावरच झोपडी कशी उभारायची? पाणी जवळच असल्यामुळं दलदल फार। खटपट करून
थोडेसे वासे जमवले, तट्टे गोळा केले व 2-3 दिवसात झोपडी उभी केली. झोपडीत झोपायला खाटा पुरेशा नव्हत्या. म्हाताऱ्या आईबापांना व घरभर बायकोला खाटा देणं आवश्यक होतं. मध्येच रात्री प्रभुकृपेचा वर्षाव झाला. झोपडीत पायभर पाणी साचलं. थंडी मी म्हणत होती. झोपायचं कसं? सबंध रात्र मी डोळे चोळत काढली. पण त्यानंतरच्या रात्री तशा जागेतही मला डाराडूर झोप लागली. मध्यरात्री मला माझ्या वडिलांचं कणणं ऐकू आलं. त्यांच्या अंगावर हात ठेवून बघतो तर ते गरम झालेलं. शीण असेल असे वडील म्हणाले. सकाळी उठून नदीच्या पलीकडच्या तीरावरील वाडीत मी भाजीपाला आणायला गेलो. भाजी घेऊन माझी नाव तीराला लागली. पाहत होतो माझी बायको घामाघूम होऊन काठावर उभी. काय झालं म्हणून विचारलं तर ती म्हणाली, घरी लवकर चला, मामांजी कसं तरी करतात. घरी जाऊन बघितलं तर वडील तापानं फणफणत व्यथेनं किंकाळ्या देत पडलेले. त्यांच्या जांघेतून गाठ आलेली होती. मी समजलो प्लेगनं इथंही पाठ सोडली नव्हती. पण प्लेग झाला हे कोणाला सांगायचं नाही. ते लोकांना कळलं तर ती वस्तीही सोडावी लागली असती. चुपचाप डॉक्टरला बोलवलं. त्यानं करायचे ते उपचार केले. पण वडील रात्रभर तळमळत होते. ते पावत नव्हतं, तरी नुसतं पाहावं लागलं. रात्र सगळ्यांनी जागून काढली. काय झालं आहे हे माझ्याखेरीज कोणाला नीट कळलं नव्हतं. रामप्रहरला वडिलांच्या वेदना वाढल्या, किंकाळ्या वाढल्या, तडफड वाढली. वडील वारले. आई वडिलांच्या प्रेताला सोडीना. कशी तरी तिची समजूत घातली. तिचा हंबरडा ऐकू आला नाही अशा वृत्तीनं मी पुढल्या व्यवस्थेला लागलो. आईच्या डोळ्यात पाणी खळेना. काय बोलावं हे मला सुचेना. बायकोचे भरत आलेले. छातीवर दगड ठेवून मी पुढे येईल त्याला तोंड देत होतो. पण एक सरलं न सरलं तोच दुसरं उद्भवलं. आईच्या धीराचं कसं कौतुक करावं ते समजेना. जणू काही झालं नव्हतंच अशा उत्साहानं तिनं नव्या जीवाचं स्वागत केलं. तिच्या आवडीनंच त्याला आजोबाचं नाव ठेवण्यात आलं. गावाबाहेरच्या त्या चंद्रमौळी झोपडीत दुःखाच्या त्या वैरणात सुखाचं फूल उगवलं. पण मी इतका पिचलो होतो की झालेला आनंद दाखवत हसावं की न संपणारी दुःख भोगत रडावं हे मला कळेना. भैया आमचं पहिलं अपत्य, त्यात मुलगा. पण माझ्याच्यानं सुखदुःखाचे चटके सहन होत नव्हते. माझं जीवनचक्र इतक्या वेगात फिरू लागलं होतं की अनेक वर्षे यावे ते अनुभव थोड्याच दिवसांच्या अंतरानं माझ्या वाटेला येत होते. झोपडीतला चिमुकला 10 दिवसाचा झाला नसेल, तोच माझ्या खाकेत गोळा आला. अंगात ताप सणसणला. यातना असह्य झाल्या. प्लेगनं मला न्यायचंच ठरवलेलं दिसत होतं. आई आपलं उतारवय विसरली, ताजं दुःख विसरली. बायको आपली प्रकृती विसरली, नवा जीव विसरली आणि दोघी माझं निस्तरू लागल्या. नुसतं काम करायचं आणि आकाशाकडे पाहायचं. आकाश मात्र झोपडीच्या छपरातून जागजागी स्पष्ट दिसत असे. तेवढाच आधार. डॉक्टरला बोलवण्यात आलं. तो ओळखीचा होता. त्यानं धीर दिला. झोपडीतल्या दिवलानीकडे आईसारखी बघत असे आणि मनातल्या मनात ईश्वराचा धावा करी. बायकोला वेळ लागायचं शिल्लक उरलं होते. नवा जीव हा भैया मात्र मुठी चोखत हसून पडत राहील. पण हळूहळू ते संकट टळलं. मी पूर्ण बरा झालो. गावातला प्लेग संपला. झोपड्यातील लागणं बंद झाली. आकाश निरभ्र झालं. गावात परत जायची वेळ झाली. सगळं सामान जुळवून मी निघण्याची तयारी केली. पण आईचे पाय हालेनात. मी आणि बायको जागच्या जागी खिळून राहिलो. आईचे डोळे पाण्याने डबडबले. मी निघण्याची घाई करू लागलो. पण आई निघेना, बायको निघेना. मी समजलो माझ्या वडिलांची आठवण त्यांना मागे ओढत असावी. आई म्हणाली, यावेळी मला रडू येतं ही झोपडी सोडताना. हे घर नाही सोडत रे. 2-2.5 महिने राहिलो इथं. सुखदुःख अनुभवली. आता पाय नाही उचलत. सुख कसली, सगळी दुःखच अनुभवली होती त्या 2 महिन्यात आम्ही. तरी ते घर सोडताना आई रडत होती, बायको रडत होती, मी रडत होतो. आम्हाला रडताना बघून भैयानं बोकाड पसरलं. आता मात्र सगळं बदललं. हा भैया पार बदलला. तुमची पिढीच सगळी बदलली. हे घर विकताना भैयाला काही वाटलं नाही.
त्याच्या डोळ्यात एक थेंब नाही. आप्पासाहेबांचा चेहरा व्याकुळ दिसत होता. डोळे पाणावले होते. मी गहिवरलो. पण भैयाच्या वतीनं मी म्हणालो, आप्पासाहेब, एका गावाहून दुसरीकडे जायचं, जिथं पोट भरेल ते आपलं गाव समजायचं, ही पिढ्यानपिढ्या चालत आलेली रीत नाही का? मग भैयाचं काय चुकलं? ते ठीक आहे, पण मला राग येतो तुमच्या नवीन लोकांच्या वृत्तीचा. एवढे अनेक पिढ्यांचं घर आज विक्रीला निघालं. कित्येक वर्षाचे नाजूक पाश आता तुटणार, एक इतिहास संबंध मिटणार. पण तुम्हा नवीन लोकांच्या डोळ्यात एक अश्रू नाही, भावनेचा ओलावा नाही. आप्पासाहेबांचा आवाज घोगरा झाला होता, विलक्षण भेदक झाला होता. काळाचा विलाप, इतिहासाचा आक्रोशित जणू माझ्या कानात शिरत होता आणि मला हादरवीत होता. तर मित्रांनो, कसा वाटला धडा? कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा. धन्यवाद.